मिळती फलम एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ती सांख्य योग संस्था जाणती केवी सहजेती अज्ञान मनोनी म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रति काही अनान प्रकाश वाहती पै सम्यक येणे अनुभवी जिही देखिले तत्व आघवी ती दोही तीही ऐक्य भावी मानिती गा यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति आणि सांख्यी जे पाविजे योगो गमिजे मनोनी ऐक्य दोहिते सहजे या परी देखे आकाशानि अवकाशा भेदो नाही जैसा तैसी ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहली आपण पितेनेची देखिली जया सांख्य योग जाणवले भेदेविना संन्यासस्तु महाबाहू दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा न चिरेणाधिगच्छति जो युक्तिपंथी पार्था जडी मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावी येरा योग स्थिती जया सांडी तो आयाची गा हव्यासी पडी परिप्राप्ती कही न घडी संन्यासाची योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेने भ्रांती पासो निहिरतली गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया जैसे समुद्री लवन न पडी तव वेगळे अल्प आवडी मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहली तेने एकदिवशी परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे कुंटले तया स्वभावी आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तू
नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पर्शै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपै श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैची काही उरे सांगे ऐसी तनु त्यागेविन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी अनिकाची ये परी तोही एक शरीरी अशी शाही व्यापारी वर्ततो दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परितिथींचा सर्वथा नोहे नवल देखी स्पर्शासी तरी जाणे परिमळूसी विघ्राणे अवसरोचित बोलणे तयाही अथी आहाराती स्वीकारी त्यजावी ते परिहरी निद्रेची या अवसरे निधीजे सुखी आपुले निच्छावसे तोही गा चालतू दिसे पैसकळ कर्म ऐसे राहते किरा हे सांगू काय एकैक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोनिमिष आदि करुणी पार्थातयाची ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळी जय भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखी भूतला मग तो ज्ञानोदयी चेला मनोनिया ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा आता अधिष्ठान संगती अशी शाही इंद्रिय वृत्ती आपुला लिया अर्थी वर्तत आहाती दीपाची निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसे न शिंपे जळी जळी पद्मपत्र कायेन मनसा बुद्धिया केवलैरिंद्रियैरपि
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापार तो बोलिजे सारे रुगा खेची मराठे परियेसे तरी बाळकाची चेष्टा जैसे योगिये कर्मे करती तैसी केवळातनो मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीरासे निदेले ते तमनची राहटे एकले स्वप्नी जेवी नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊने दीव जगरा परी सुख दुःखे भोगी इंद्रियाच्या गावी निजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ उगा म्हणजे मानसीचा मानसाचा योगिये तो तीही करते परिकर्मे ते न बंधिजते जे सांडिली आहे संगती अहंभावाचे आता जाहली या ब्रह्महत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियाचे चेष्टित विकळो दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे आसो काजे विना जे जे काही कार करन ते केवळ कर्मजान इंद्रियाचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते ओळख अर्जुना ते मने हरी ते बुद्धी धुरे करोनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती जे बुद्धीची ठावोनी देही तया अहंकाराची सेची नाहे मनोनी कर्म करिता पाही चोखाळले आगा करते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरु गम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले एत इंद्रियाचा पांगो जया फिटला हे चांगो तयासीची अति लागू परिसावया हा सोआती प्रसंगो न संडीपा कथा लागू
होईल श्लोक संगती भंगू मनोनिया जे मना आकळीता कुवाडे धागू सीता बुद्धी नातुडे ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे हे बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे कथा सांगे हा आरती विशेषू श्रोतयांचा झालो निदास निवृत्तीचा मने संवादू दोघाचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निवृत्ते चित्त दे युक्त कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फलीसक्तो निबध्यते तरी आत्मयोगी आतिला जो कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला शांती जगी येरू कर्मबंधी किरीटी अभिलाषाची या गांठी कळासला खुंटी फळभोगाच्या सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ति सुखं वसी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् जैसा फळाची हावी तैसी कर्म करी आघवी मग नक्की ती निभावे उपेक्षी जो तो जयाकडी वासू पाही ती सुखाची सृष्टी होई तो म्हणे तेथ राही महाबोधू नवद्वारी देही तू आस तोची परी नाही करी तुची न करी काही फल त्यागी न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगं स्वभाव वस्तु प्रवर्तते जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू करी तू चिरची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करतायसी मनिपे तरी कवने कर्मे न सिंपे जो हातू पाऊ न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडी अकरती पणासळू पडी परी महाभूताची दळवाडी उभारी भली जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोही जगची ही होय जाय तो शुद्धी नेने
नादत्ते कश्चित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः पाप पुण्ये अशीसी पासींची असतो न देखे आणि साक्षी ही होऊन ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊन खेळे परी अमूर्तपण न मैळे दादूल यांचे तो सृजी पाळे संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमरा ज्ञानेन तु तज्ज्ञानो ईशान्नासीतमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ती अज्ञान जैसे मूळ तुटे तै भ्रांतीची मसैरे फिटे मग आकृतृत्व प्रगटे मज ईश्वराची ईत ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानली जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐसे विवेके उदो चित्ती दयासी भेदू कैचा त्रिजगती देखी आपुलिया प्रतीती जगची मुक्त जैसी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी ती येरी ही दिशा तिची काळी काळी मानाही तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः बुद्धि निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपना आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिसी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया गिंवसीत आले दयाची समता तुष्टी बोले विशेषू काही एक आपण पाची जैसे हे देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलो येथा परी दैवे जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवे ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा हे आसो संतापू कैसा
चंद्रू न स्मरे जैसा होती भेदून नती तैसा ज्ञान येते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः मोगहा मशकुहा गजू इहा श्वपचुहा द्विजू पैलई तरुहा आत्मजू हे उरेल की ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एकही ना हे आसो कैचे स्वप्न जागतया एक भेदू तरी की दिखावा जरी अहंभाव उरला हुआवा तू आधीच नाही आगवाता विषमुकाई इहैव तैर्जितः सर्गो ईशां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः मनोनि सर्वत्र सदा सम हे आपणची आद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीची जी विषय संगून सांडिता इंद्रियातीन दंडिता परिभोगिली निसंगता कामने विना जी लोकाची आधारी लौकिकीची व्यापारी परी सांडिली निदसुरी लौकिकुही जैसा जना माझी खेचरू असतूची जनानो ही गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखी तयाती यासो पवनाची निमेळी जैसी जळीची जळलोळी ती आणखी म्हणती वेगळी कल्लोळही ऐसी नामरूप तयाची एरवी ब्रह्मची तोसाची मन साम्याली जयाची सर्वत्र गा ऐसीनी समदृष्टी जो होई तया पुरुषा लक्ष नाही आही अर्जुना संक्षेपी सांगीन पाही अच्युत मने न प्ररसेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मनि स्थितः तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटी जे का गिरीवरी ऐसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी मने पंडुसुता तोची ब्रह्मा बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा
सुखमक्षयमश्नुते जया आपणपे सांडून कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय नसेवी ही काही विचित्र इथ सहजी स्वसुखाची नि आपारी सुरवाडली नि अंतरी रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली सांगी कुमुद दळाची निताटी जो जीविला चंद्र किरणे चोखटी तो चकोरू काही वाळवंटे चुंबे तू असे तैसी आत्मसुख उपायली जयासी आपण पीची फावली तया विषयो सहजी सांडवली म्हणू काही एरवी तरी कौतुकी विचारून पाही पानिकी या विषयाची निसुखी झकविती कवना एहि संस्पर्श जा भोगा दुःखयो नय एवते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमति बुधः जिहि आपण पे नाही देखिले तेची इंद्रियार्थी रंजली जैसे रंकू का अळू कैले तुषाती सिवी नातरी मृगी तृषा पीडिती संभ्रमे विसरोनी जळाती मग तोय बुद्धी बरडी ते ठाकून येती तैसी आपण पे नाही दिठी जयाती स्वसुखाची सदा खराटी तयासीची विषय ही गोमटी आवडती रवी विषयी सुख आहे ही बोलण्याची सारखी नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाही जगा माझी सांगी वात वर्षात पुधरी ऐसी अभ्रछायाची जरी सरी तरी त्रिमाळिकी धवळारी करावी का मनोनी विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया जल्पिजे जैसे महुर का मनिजी विषकंदाती ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा ही आसू आघवी बोली सांगपा सर्पफणीची सावली ती शीतल होईल की तुली मूषकासी जैसा अमेश कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे ही विरक्ताची दिठी जय न्याहाळी जे किरीटी तै पांडुरुगाची पुष्टी सारखी दिसे मनोनी विषय भोगी जे सुख
ती साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरी ती अंतर नेनती बापुडी मनोनी अगत्य सेवने घडी सांगी पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती दया दुःखी या दुःखची जुहार ते विषय कर्दमीचे दरदुर ती भोग जळीची जळचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती या निरर्थका तरी ननवती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट ही विसावी विन वाट वाहावी कवनी जरी विषयोशी विजेल तरी महादोषी के वशिजेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी मनोनी अविद्या जात नाथिली ते तिहीची साच दाविली ही सुखबुद्धी घेतली विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झने कहिया वाट विसरून जासी पैयाती विरक्त पुरुष त्यजिती का जैसी विष निराशा तया दुःख दाविले नावडी शक्नोती है वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्त ससुखी नरः ज्ञानिया चाहन ठाई याची मातुही किरणाही जिही देह भाऊ जिही स्ववश केली जयांती बाह्यांची भाषा निजीची निशेष अंतरी सुख एक आथी परिते वेगळेपणे भोगीजी जैसी पक्षी फळ चुंबीजी तैसे नव्हे तीत विसरीजे भोगिते पणही भोगी अवस्था एकी उठी तय अहंकाराचा चळू लोटी मग सुखी सिघी आटी गाढीपणे ती आलिंगन मिळी होय आपी आप कवळी ईत जळ जैसी जळी वेगळी न दिसी का आकाशी वायू हरपी ईथ दोन्ही भाषलोपी ऐसे सुखची उरी स्वरूपी सुरती ती ऐसी द्वैताची भाष जाय मग मनो जरी एक होय तरी तीथ साक्षी कवनु आहे जाणती जी
यो अन्तसुखोऽन्तरारामस् तथान्तर्ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणम् ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः मनोनियासो हे आघवे एतन बोलने काय बोलावे कुणाची पावले स्वभावे आत्मा राम जे ऐसेने सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिल ओतले सामरस्यांचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विकार केले जैसे ते विवेकाचे गाव ते परब्रह्मीचे स्वभाव तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक ती चैतन्याचे अंगिक हे बहु असो एकैक वानिसी काही तो संतस्तव निरतसे तरी कथेची से न करेसे निराळी बोल बोल देखसी सनागर परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी तरी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐसा श्री गुरूंचा वाईला निवृत्ती दासासी पातला मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला तो तेची ऐका अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावो नितेही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचो कारे परम नाते अक्षर निसीमा जे गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी भागा वाढले जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर काम क्रोध युक्तानां यतीनां यतचेतसाम् अभीतो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां जिहि विषयापासो निरतले
जित आपुली आपण जिंतिली ती निश्चित जित सुतली चेतीची ना तीची परब्रह्म निर्वाण जी आत्मविंदाची कारण तीची ती पुरुषजान पंडू कुमारा ती आयसी कैसी निजाहली जी दिहीची ब्रह्मत्वा आली ती पुससी तरी भली संक्षेपी सांगू स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरी भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर् मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः तरी वैराग्याची आधारे जी विषय दौडून बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजी तिही संधी भेटी जीत भ्रूपल्लवा पडी गाठी तीथ पाठी मोरी दिठी पारकोनिया सांडोनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी योमगामी करीती येत जैसी रथ्योदकी सकळी घेऊनी गंगा समुद्री मिळी मग एके वेगळे निवडू नये कैसी वासनांतराची विवंचना मग पैसी पारुखे अर्जुना जी वेळी गगनी लयो मना पवने की जेथही संसार चित्र उमटी तो मनोरूप पटू फाटी जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येथ मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे मनोनी शरीरीची ब्रह्म होय अनुभवितो भोक्तारं यज्ञ तपसा सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमो अध्यायः आम्ही मागाहन सांगितले जे देहेची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले मनोनिया आणि यमनियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते
आपण पे करोनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे ती रूप होवोनी ठेले ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू जेत अर्जुन सुदंशू मनोनी चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले काही पाचित वाईले ये बोली तुझे तव अर्जुन म्हणे देव परिचित लक्षणाचा राहो भला जाणितला जी भावो मानसू माझा म्याजे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिलो तेची सांगावे विवळ करुनी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसार तो पवनयाहुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा अम्मा सारखी या भोळा येता हाती परी काही काळा तो साहो येवर मनोनी एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा मार्गू गमला निका तरी काय जाहले ऐकी जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनिया अनुष्ठिसी तरी आम्हासी का वाणी कायसी सांगावयाची आधींची चित्त मायेचे वरी मीश जाहले पर्यंतयाचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे हे मनोकारुण्य रसाची वृष्टी ही नवया स्नेहाची सृष्टी हे आसोने निजे दृष्टी हरीची वानो जे अमृताची ओतली ही प्रेमाची पिवोनी मातली मनोनी अर्जुन मोहे गुंतली निघोनेने हे बहुजे जे जल्पिजेला तेथे कथेसी पाकू होईला परी ते स्नेह रूपान येल बोलवरी मनोनी विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवने जो आपुले माननेने आपणची तरी मागील ध्वनी आतो मज गमला सावियाचे मोहेतो जे बलात्कारे असे मन तू परीस बापा
अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेला तो काईसया नाम योगू तयाचा कवन उपेगो अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ ऐसे जे जे काही उक्तासे ये ठाये ते आघवेची पाही सांगेन आता तू चित्त देवोनी अवधारी ऐसे मनोनी श्रीहरे बोली जेलते पुढारी कथा आहे श्री कृष्णार्जुनासी संगो न सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करो प्रसंगू मने निवृत्ते दासो इति श्री ज्ञानदेव चिताया भावार्थ दीपिकाया पंचमो अध्यायः अथ षष्ठो अध्यायः मग राया ते मने संजयो तोची अभिप्रायो अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योग रूप कुंडली कवरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत मोतीराम महाराज की जगदंबा माता की